नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। अध्यक्ष महोदय, माझा जो प्रश्न आहे, मनरेगाच्या माध्यमातून जे ग्रामीण भागामध्ये आपण रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या योजना केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आणलेल्या आहेत। पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, आपण जे आम्ही काम खाली करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास येते की एखादा शेतकरी असतो, आता ज्यावेळेस ग्रामपंचायतीचे विभाजन केले जातात महसूल मंडळानुसार, काही शेतकऱ्यांची जमीन एका महसूल मंडळामध्ये असते आणि ग्रामपंचायतचं विभाजन झाल्यानंतर शेतकऱ्याची जमीन ही एका ग्रामपंचायतीत जाते आणि शेतकरी रहिवासी आणि मतदार हा दुसऱ्या ग्रामपंचायतीचा होतो। त्यामुळे त्याचं जॉब कार्ड हे ज्या ठिकाणी तो रहिवासी आहे तिथलं तयार होतं आणि दुर्दैवाने अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। तर याच्यासाठी आपण काय करणार आहोत उपाययोजना, हा माझा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ हा श्रीगोंदा आणि नगर विधानसभा मतदारसंघ आहे। त्यामुळे काही बॉर्डरवरची गावं अशी आहेत की जी नगर तालुक्यामध्ये येतात, पण ते शेतकरी जे आहेत ते श्रीगोंदा तालुक्यामध्ये रहिवासी आहेत किंवा त्यांची शेती ही श्रीगोंदा तालुक्यात आहेत, रहिवासी नगर तालुक्यामध्ये आहेत। काही अशी आहेत की ज्यांची बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा लगतचा जिल्हा असल्यामुळे तिथं शेती आहे, रहिवासी मात्र नगर तालुक्यामध्ये आहेत। तर अशा शेतकऱ्यांचे जॉब कार्ड हे त्यांच्या रहिवासी असणाऱ्या ग्रामपंचायतीत असतात। दुर्दैवाने ह्या शेतकऱ्यांना मनरेगाचा या योजनेमध्ये लाभ घेता येत नाही। तर आपण याच्यासाठी मंत्री महोदय आणि राज्य सरकार काय करणार आहे? कारण अनेकदा अनेक चांगले उपक्रम असून सुद्धा शेतकरी हे वंचित राहतात। तर आपण अशा शेतकऱ्यांना न्याय कसा उपलब्ध करून देणार? प्रश्न घेतले। अध्यक्ष महोदय, जे पाचपुतेने आपल्याला सांगितलेलं आहे बरोबर आहे, त्यांचं म्हणणं आहे, परंतु शासनाचे काही नियम आहेत, काही धोरण आहेत। तालुक्यात ज्या अंतर्गत जॉब कार्ड एका गावाच्या असल्यास अन्य गावात वैयक्तिक योजनांचा लाभ दिला जातो, परंतु काही त्याचं अंतर ठरवलेलं आहे की बाबा 5 किलोमीटरच्या अंतरात किंवा काय त्या तालुक्यामध्ये त्या गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये दिलं जाईल, परंतु तालुक्याच्या दुसऱ्या तालुक्यामध्ये हा दिला जाणार नाही, हे तेवढंच खरं आहे। आणि म्हणून करता आम्ही काय करतो, ह्या प्रकारचा लाभ सर्व लाभधारकांना देण्यात येतो हे आहेच, परंतु जेथे असे अडवणूक झाले ते तुम्ही लोकांनी कळवल्यानंतर पुन्हा त्याचं हे करून आम्ही शासनाकडेही कळवतो की केंद्र शासनाचे काही अटी नियम शर्ती आहेत, त्यामध्ये बाबा दुसरी जागा जर एखाद्याने बाहेरच्या तालुक्यात जिल्ह्यात घेतली असेल तर त्याच्यावरती काय करता येईल ह्याच्या आम्ही विचाराधीन आहोत। आणि पाचपुते आपण जे सांगितलेलं आहे तो लाभ आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू। खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच्या ESN न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। प्रतिनिधी उज्ज्वला उल्हारे, ESN न्यूज, श्रीगोंदा।